नमस्कार, फिजिसायन्स अकॅडमीच्या या चॅनलवर तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा पॉईंट पाहणार आहोत. तर याच्या अगोदर आपण केमिकल चेंज, फिजिकल चेंज, केमिकल रिॲक्शन इक्वेशन या चॅप्टरमध्ये केमिकल चेंज, फिजिकल चेंज, हाउ टू रिटर्न a chemical reaction, balancing chemical equation, after the we see combination, decomposition, displacement, double displacement, endothermic, exothermic and oxidation, reduction and redox reaction. इथे आपण बघितलं होतं. Now we will see the rate of chemical reaction. केमिकल रिएक्शन साठी आपल्याला कशा प्रकारे त्यांचे काही फॅक्टर्स इम्पॉर्टन्स आहेत, त्या फॅक्टर्स मध्ये अतिशय महत्त्वाच्या काही घटना आहेत. तत्पूर्वी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब आतापर्यंत कोणी केलं नसेल तर सबस्क्राइब करा. नीडफुल पर्सन यू शेअर दिस व्हिडिओ, ऑल द व्हिडिओ. So we will study the rate of chemical reaction. Here now we will see cold water turns into hot. How burning, heat, iron, rushing of iron after some time slowly milk into curd. This reaction is one night, एका दिवसामध्ये होत असते आणि हे जे काही रस्टिंग ऑफ आयर्न असते ते स्लोली होत असते. ही जी काही केमिकल रिएक्शनची जी रेट आहे, ते दर आहे, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स, तो कशामुळे, विच फॅक्टर अफेक्ट विच फॅक्टर इन दिस रिएक्शन्स, या रिएक्शन मध्ये कोणकोणत्या फॅक्टरचा अफेक्ट होत असतो. त्या 5 अफेक्ट आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 5 मार्काला किंवा 3 मार्काला येऊ शकतो, शक्यता आहे. त्यामध्ये पहिला आहे बघा, first is the nature of the reactants, second is the size of the particles of reactants, third one is the concentration, fourth one is temperature of the reactions, and last one is the catalyst. Now we'll see the one by one. First one is nature. Nature means what? The elements reactivity of elements. So here zinc and copper, zinc is the more reactive, copper is the less reactive. Most reactive sodium is more reactive, and also zinc is a less reactive as compared. In these two elements comparison, the sodium is the most reactive, zinc is the less reactive. तर या ठिकाणी बघा, आता मोर रिएक्टिव्ह सबस्टन्स इझिली रिएक्ट द अदर सबस्टन्सेस, ZnCl2 plus H2. Fast reactive. More reactive substance as compared to less reactive substance is fastly react the other substances. Here zinc plus copper sulfate is also formed the zinc sulfate plus copper. हे पण आपण बघितलं होतं. तर बघा या ठिकाणी झिंक हा मोर रिएक्टिव्ह आहे. दुसरे कोणी गोष्ट घेऊ शकता, सोडियम HCl 2HCl, it forms NaCl plus H2. और रिएक्टिव्ह इझिली रिएक्ट असतात ऍसिड सोबत, बेस सोबत, कोणत्याही कंपाऊंड सोबत. एनी वन कंपाउंड सीरी और मटेरियल फास्टली रिएक्ट द मोर रिएक्टिव्ह सबस्टन्स. वी विल सी द मोर रिएक्टिविटी सीरीज इन मेटलर्जी चॅप्टर नंबर 8. म्हणजे चॅप्टर नंबर 8 मध्ये मेटलर्जी मध्ये पाहणारच आहोत. तर आता हे झाला आपला पहिला पॉईंट, ज्या ठिकाणी नेचर म्हणजे काय, त्यांची रिएक्टिविटी ऑफ एलिमेंट. हा शब्द ध्यानात ठेवते, अतिशय महत्त्वाचा शब्द आहे रिएक्टिविटी ऑफ एलिमेंट.
पेज नंबर 96, पेज नंबर 96 और 98 असं काहीतरी आहे. मेटलर्जी नावाच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला रिएक्टिव्हिटी सिरीज आहे, त्या तुम्ही पाहू शकता. पाहून ठरवू शकता कोणता एलिमेंट, which element is more reactive or which element is less reactive. Next one is the size of particles. Size of particles means what? First example, one example. First one is a chalk powder and chalk particles. Chalk powder and chalk particles. समजा एक खडू आहे, खडूचं पावडर घ्या आणि खडूचे काही तुकडे घ्या. These two material in one solution. Another two flask in one is a powder, another is a particles. तो तर काय बघा, जे पावडर आहे, पावडरचे पार्टिकल्स कसे आहेत? The powder particles is a less, very less, and small particles, and large particles is a chalk particles, large particles. Then त्याला ढळून घेतल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळतं, त्याला पूर्णपणे ढळून घेतल्यानंतर की स्वच्छ केल्यानंतर पार्टिकल्स जे पार्टिकल्स आहेत, लार्ज पार्टिकल्स लवकर विरघळत नाही, easily does not dissolve in this solution as compare then the small particles of the chalk powder is easily dissolve in the water जे आहे बघा, ज्यामध्ये तुम्ही कॅल्शियम कार्बोनेटचे घेऊ शकता, चुनखडी आणि चुनखडीचं पावडर, लाइमस्टोन पावडर तुम्ही दोन्ही घेऊ शकता. कोणते? लाइमस्टोन, दोघांना एका सोल्युशन मध्ये. So here H2CO3 and CaSO4 easily dissolve होते पावडर, आणि तेच तुम्ही बघितला तुम्ही त्याचे जे पार्टिकल्स आहेत, लार्ज पार्टिकल्स, ते इझिली डिसॉल्व होत नाही, डज नॉट डिसॉल्व इझिली लार्ज पार्टिकल. देन here now we will understand the small particles of the reactants easily dissolve or fastly react than as compared to the large particles. Small particles is fastly react than large particles. Small particles असतील त्याची रिएक्शन लवकर होते, फास्ट होते, आणि लार्ज पार्टिकल असतील त्याची रिएक्शन काय होते, स्लो होत असते. हे झाला दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट आहे ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन. सो we will see in our house lemon juice, लिंबाचा रस. लिंबू असते, लिंबाचा रस. सुरुवातीला तुम्ही काय करा, दोन लिंबू कापून घ्या, कट करून घ्या. कट घेतल्यानंतर एका ग्लासामध्ये पूर्णपणे प्युअर जे काही लिंबाचं पाणी आहे ते पिळा, आणि एकामध्ये अर्धा ग्लास पाणी आणि त्यामध्ये लिंबाचा रस टाका. म्हणजे दोघांची टेस्ट घ्या. दोघांची टेस्ट म्हणजे काय आपल्याला की जे हायली सोर असेल, सोर म्हणजे आंबट, हायली सोर असेल ते कॉन्सन्ट्रेटेड, आणि जे लेस सोर आहे ते डायल्यूट. डायल्यूट म्हणजे काय? द डायल्यूट सोल्युशन इज अ मॅक्सिमम अमाउंट ऑफ वॉटर इन दिस सोल्युशन. डायल्यूट म्हणतो आपण ज्यामध्ये वॉटर पार्टिकल्स किंवा पाण्याचे कण असतात किंवा वॉटर डिसॉल्व असते, त्याला आपण काय म्हणतो, डायल्यूट सोल्युशन. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? ज्यामध्ये वॉटर मिक्स नाही. आपल्या लॅबोरेटरीमध्ये जे ऍसिड यूज करतात, सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हे डायल्यूट ऍसिड असतं. डायल्यूट ऍसिड असतं. कोणतं असतं? डायल्यूट ऍसिड. जे आपण बॅटरीमध्ये यूज करतो ते सुद्धा डायल्यूट ऍसिड असतं. त्यामध्ये मॅक्सिमम किंवा थोड्या प्रमाणामध्ये वॉटर डिसॉल्व असतं. पण जे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे त्यामध्ये वॉटर पार्टिकल्स नसतात, ते हायली रिएक्टिव्ह असतात. म्हणजे काय? जे कॉन्सन्ट्रेशन आपण कसं डिनोट करतो? कॉन्सन्ट्रेटेड HCl and डायल्यूटला DIL, डायल्यूट HCl असं नोट करतात. म्हणजे याचा अर्थ काय? हा कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे आणि हा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. दोघांच्या कंपॅरिझन मध्ये these two compound as compare them, the concentrated hydrochloric acid is highly reactive than dilute hydrochloric acid. म्हणजे काय? जे कॉन्सन्ट्रेटेड आहे ते इझिली किंवा मोर रिएक्टिव्ह असतं, जास्तीत जास्त रिएक्शन होत असते. हा त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्या रेट ऑफ केमिकल रिएक्शनवर होत असतो. जसा या दोघांना नेचर ऑफ केमिकल रिएक्शनचा होतो रेट ऑफ केमिकल रिएक्शनवर,
साईज ऑफ पार्टिकल कसा होतो, त्याचा कॉन्सन्ट्रेटेड सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. तिसरा आहे, सॉरी फोर्थ वन आहे, फोर्थ वन इज अ टेम्परेचर. सो नाउ in this winter, sorry, in this summer season, water in our roof, water जर पाणी आपण रूफवर ठेवलं तर ते काय होते, थोडंफार गरम होते, गरम होते. आणि तेच वॉटर मध्ये दुसरं पाणी आपण खाली हीटर ठेवलं, ज्यामध्ये आपण हीटर ठेवला, प्रत्येकाच्या घरी हीटर असेल, हीटर ठेवला तर हीटरने पाणी लवकर गरम होते, त्याला आपण हीट लवकर द्यायला. तिची रिएक्शन आहे, केमिकल रिएक्शन, मोर टेम्परेचर मोर हीटिंग, सॉरी मोर हीट मोर टेम्परेचर. जितकी जास्त आपण हीट देणार तितकं लवकर ते काय होते, टेम्परेचरचा इन्क्रीज होतं. मग काही रिएक्शन मध्ये तुम्हाला हीट डिनोटेड एज अ ट्रायंगल इन एरो ऑफ केमिकल रिएक्शनच्या एरोवर तुम्ही डिनोट करू शकता आणि अशा प्रकारे तुमचे जे काही प्रोडक्ट आहेत ते फॉर्म होत असतात. म्हणजे काय, इट मीन्स दॅट द टेम्परेचर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, द रेट ऑफ केमिकल रिएक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तुम्हाला टेम्परेचर सुद्धा अतिशय महत्त्वाचा ठरतो. तसंच त्यानंतर आहे कॅटलिस्ट हा जो पॉइंट आहे तुम्हाला 8 पासून सेपरेटली त्याला एक्सप्लेन करतो. कॅटलिस्ट म्हणजे काय, कॅटलिस्ट द सबस्टन्स which does not contain in presence of that elements, त्या एलिमेंटच्या प्रेझेंट मध्ये केमिकल रिएक्शन होते. म्हणजे काय, तो केमिकल असतो, तो जो काही एलिमेंट आहे, तो काही सबस्टन्स आहे, तो सबस्टन्स त्या रिएक्शन मध्ये असतो, पण ऍक्च्युअली तो रिएक्ट करत नाही. आता बघा, फॉर एक्झाम्पल KClO3 it forms KCl plus 3O2. KCl plus 3O2 आर्टिफिशियली ऑक्सिजन परफॉर्म करण्याची एक रिएक्शन आहे, जी ऑक्सिजन सिलेंडर असतं, त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर मध्ये या ऑक्सिजनचा वापर होत असतो, जे की पोटॅशियम क्लोराईड पासून तयार होतो. पण या ठिकाणी हे तयार करण्यासाठी तुम्हाला मॅग्नीज ऑक्साइड नावाचं कॅटलिस्ट यूज करत असतात. सो हियर सी हियर आपण इथे काय केलं, मॅग्नीज ऑक्साइड यूज द कॅटलिस्ट, बट actual in form the product manganese oxide, no, potassium chloride is formed of potassium chloride and oxygen. Here also अशाच प्रकारचे काही दुसरे काय असतात, ज्या ठिकाणी निकेल, कोबाल्ट, प्लॅटिनम अशी काही तुम्हाला कॅटलिस्टचा वापर होत असतो. बट दिस कॅटलिस्ट डज नॉट कंटेन एलिमेंट्स बट देअर प्रेझेन्स ऑफ सबस्टन्सच्या प्रेझेंट मध्ये ही रिएक्शन कंप्लीट होत असते. याला आपण काय म्हणतो, कॅटलिस्ट असं म्हणत असतो. ही जी काही पाचही फॅक्टर्स आहेत, दिस 5 फॅक्टर्स आर मोस्ट इम्पॉर्टन्स इन आवर एक्झाम व्ह्यू. आपल्या एक्झामच्या दृष्टिकोन दिला तर अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आपल्या डेली लाईफ सुद्धा इन आवर डेली यूज मध्ये सुद्धा असे महत्त्वाचे आहेत. तसं तुम्ही कसं हियर नेचर ऑफ द रिएक्टंट नेचर म्हणजे दुधामध्ये आपण दह्याचे 2 थेंब टाकला तर ते एका रात्रीमध्ये पूर्णपणे दही तयार होतं. तसंच साईज ऑफ पार्टिकल्स आपण घरी बघतो, साखर चहा बनवत असताना जस्ट आपली बारीक साखर असते, ती साखरच्या ऐवजी आपण खडी साखर आली, खडी साखर, तर लवकर ती विरघळत नाही, लवकर चहा होत नाही. तर या ठिकाणी साईज ऑफ पार्टिकल्स हे सुद्धा रिएक्टर मध्ये महत्त्वाचं असतं. कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला समजा लिंबू पाणी द्यायचं असेल, जास्त जर लिंबू तुम्ही पूर्ण लिंबाचं पाणी दिलं तुम्ही नाही पिणार कोणी ते, कारण ते आंबट जास्त लागतं. तुम्ही प्रयोग करून बघू शकता, उन्हाळा आहे, पोटदुखीच्या काळामध्ये युजफुल असतं, पोटदुखीला वापरतात, तर तुम्ही ते डायरेक्टली नाही पिऊ शकत. त्यामध्ये पाणी, साखर आणि लिंबू ऍड करून ते पित असतात.
टेम्परेचर सुद्धा काही रिएक्शन टेम्परेचर सुद्धा महत्त्वाचे आहे. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपण पाहत असतो ॲट नाईट डिनर जे काही जेवण आहे, डिनरचे जे काही जेवण आहे ते आपण सकाळी खाऊ शकत नाही. जर उष्णतेमध्ये असेल तर ते स्पॉइल होते, पूर्णपणे स्पॉइल होत असते, आपण घरी पाहत असतो. तसं कॅटलिस्टचा पॉईंट, कॅटलिस्टमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी एलिमेंट्स त्या ठिकाणी दिसत नाहीत पण ते रिएक्शन होत असते त्यांच्या प्रेझेन्समध्ये. हे सगळे आपल्या डेली लाईफवर डिपेंड्स आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत बनणार आहोत. तर याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिला नसला तर आवर्जून यू मस्ट बी वॉच द ऑल एलिमेंट्स, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ते पाहून घेऊ शकता, पाहू शकता. व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन आहे घंटीसारखी, त्याला क्लिक करा आणि ऑल नावाचे जे बटन आहे त्याऐवजी ऑल नोटिफिकेशनला टिक करा. तुम्हाला जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील आणि व्हिडिओ समोर शेअर करत जा. धन्यवाद.